क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव ग्रामीणमध्ये महावितरणचे मान्सूनपूर्व मेंटेनन्स कामांना वेग। कोपरगाव वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणकडून मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे जोमाने सुरू करण्यात आली आहेत। यामध्ये वीज लाईन जवळील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, लूज असलेले जंप नव्याने जोडणे, तसेच खराब झालेले पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर तात्काळ बदलणे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे। महावितरण कोपरगाव ग्रामीण उपविभागातील रवंदा कक्षाचे कर्मचारी वीज ग्राहकांना अखंडित व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा मिळावा यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत। सध्या राज्यात तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असताना सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असून ते खऱ्या अर्थाने पडद्यामागचे हिरो ठरत आहेत। संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रदीपजी वट्टमवार तसेच कोपरगाव ग्रामीण उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता करसाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रवंदा कक्षाचे अभियंता श्री योगेश सोनावणे यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीम मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे प्रगतीपथावर राबवत आहे। या मोहिमेत वरिष्ठ तंत्रज्ञ सीताराम खंडागडे, रामलिंग दुधाणे, नितीन मुर्हे, राकेश कांबळे, विद्युत सहाय्यक सचिन पाटील, बाह्यस्त्रोत कर्मचारी वैभव अष्टेकर, नवनाथ कांबळे, गणेश मेहरखाब, सावन पगारे आणि मुकेश मेहरखाब हे सर्वजण अविरतपणे कार्यरत असून वीज सेवा अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देत आहेत। महावितरणच्या या प्रयत्नांमुळे आगामी पावसाळ्यात वीज पुरवठा अधिक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे। संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री वट्टमवार साहेब तसेच कोपरगाव ग्रामीण उपकार्यकारी अभियंता श्री करसाळे मॅडम, रवंदा कक्षाचे कनिष्ठ अभियंता श्री सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण लोकांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी आणि लाईनवर काही झाडे वाढलेले आहेत त्याची फांद्याची छाटणी करून लोकांना अविरहित आणि अखंडित चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत। उन्हाची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता आमचं काम हे गेल्या 15 दिवसापासून चालू आहे। जवळपास प्रत्येक गावाला जशा लाईनी गेल्या होत्या 7 ते 8 फीडर आमचे एक फीडर आम्ही पूर्ण क्लिअर करत आलेलो आहेत। तुम्ही पाहता आता आपल्या महाराष्ट्रासह देशाचं टेम्परेचर हे अत्यंत वाढलेलं आहे। या उष्णतेच्या कडाक्यामध्ये लोकांना घरामध्ये लाईटची आवश्यकता ही अत्यंत महत्त्वाची आहे। AC कूलरशिवाय आज रोजी आपल्याला राहत नाही घरामध्ये। त्याचं सर्व श्रेय हे महावितरण कर्मचारी अधिकारी यांना जाते, परंतु हे खरे योद्धे, हे पडद्यामागचे खरे योद्धे हे कुठेही आपल्याला दिसत नाहीत, परंतु खरे जे शिल्पकार आहेत, खरे जे कामाचे योद्धे आहेत ते हे महावितरणचे आमचे कर्मचारी आहेत। सरकारचा वेळोवेळी जो एक मोबाईलला मेसेज फिरत आहे की उष्माघाताचे या ठिकाणी एवढे बळी गेले, या राज्यात एवढे गेले, या जिल्ह्यात एवढे गेले, तर त्यासाठी सरकार सांगते सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका आणि तुम्ही 10 ते 5 वाजेपर्यंत काम करतात तर तुम्हाला याचा काही त्रास जाणवत नाही का? निश्चितच, परंतु आम्ही आमच्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे। आम्ही सकाळी 7:30 वाजता आमचं काम चालू केलं आहे आणि 12पर्यंत आम्ही आमचं काम हे थांबवणार आहे। म्हणजे सरकारच्या नियमावलीत आपण काम करत आहात, नियमानुसारच, आणि आमची सर्वांची काळजी घेऊन आम्ही हे काम करणार आहे। वरिष्ठ पदाधिकारी आपल्याला उन्हात काम करताना आपली जबाबदारी घेतात का? निश्चितच घेतात आणि वरतून आम्हाला असे सक्त सूचना आहेत की सकाळी काम लवकर चालू करायचं आणि उन्हाच्या आत हे काम आपलं बंद झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना पण आपल्या वीज ग्राहकांना पण उन्हाच्या तीव्रतेमध्ये वीज पुरवठा हा सुरळीत मिळाला पाहिजे। त्याचे आम्ही सर्वजण तसेच आमचे कक्ष अधिकारी साहेब श्री सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व हे काम व्यवस्थित करत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।